प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये तुम्हाला जबरदस्त असे ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळणार आहे। सध्या तर तुम्ही बघत आहात की कला बिचारी प्रचंड टेन्शनमध्ये तिच्या वडिलांवर झालेल्या या कर्जाच्या डोंगरामुळे, पण आता या कर्जाच्या डोंगराचं टेन्शन तिच्या डोक्यावर आहेच, पण त्यातनं दुष्काळात 13वा महिना म्हणजे ही सरोज तिच्या डोक्यावर आणखीन नाचत आहे। रोहिणी या सरोजला हवा देतीये, तशी तशी सरोज आणखीन कलाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतीये। काल तर हद्दच झाली, चहा दिला म्हणून तिने अक्षरशः कलाला चटका दिलाय, त्यामुळे कलाला चटका तर बसतोच, पण कला म्हणत असते, अहो मॅडम माझ्या लक्षात नाही आलं, पण मी हे सगळं मुद्दाम का करीन, मला माहिती आहे ना की तुम्हाला माझ्या वागण्यामुळे आधीच त्रास होतो, त्यातनं तुम्हाला त्रास होईल असं मी का वागू मॅडम। पण सरोज मात्र तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीये। सरोज तिच्यावर आळ घेत असते की तू हे सगळं मुद्दाम करतेस, तुला माहित आहे ना की माझा दिवस चांगला जात नाही, चहा पिला तर, कॉफी पिल्याने माझ्या दिवसाची सुरुवात होते, माझा दिवस कसाही गेला तर त्याला तुला काय त्याच्याशी देणं घेणं आहे ना। असं वाटतं प्रेक्षकांनो, एवढी सुशिक्षित बाई आहे तरी सुद्धा अशी कशी काय बोलू शकते ही हिच्या सुनेला, म्हणजे सगळा बिझनेस वगैरे हँडल करते ना सरोज, मग असे विचार तिच्या मनात येतात तरी कसे। थोडक्यात काय, रोहिणीच्या म्हणण्याप्रमाणे सरोज परबुद्धी आहे असं म्हणायला हरकत नाहीये। असो, पण सरोज काही कलाचं ऐकून घ्यायला तयारच नसते, ती कलावरच आळ घालत असते की तू हे सगळं मुद्दाम करतेस, तुला सगळं माहिती असून सुद्धा इतके दिवस झाले तुला या घरात येऊन तरी पण तुला हे सगळं मुद्दाम करायचं असतं वगैरे वगैरे। आता ही बिचारी रजनीमध्ये पडून त्या दोघींचे भांडणच सोडवते, पण इकडे मात्र हे दिनकर खरे म्हणजे यांना दिसायला कमी लागलंय। आणि प्रेक्षकांनो बघा ना, एवढी सगळी पितळाची भांडी मांडून ठेवली आहे कलाच्या आईने, कोण म्हणणार की हे गरीब आहेत म्हणून, एवढी भांडी आमच्याकडे पण नाही आहेत। पण आता त्या कलाच्या वडिलांना जरा अंधुक दिसायला लागलाय। बोलता बोलता त्यांनी संगीताताईला सांगितलं सुद्धा, आणि संगीताताईंची आता काळजी वाढली आहे, त्या म्हणत असतात चला मग आपण आधी ऑपरेशन करूयात। आता ह्या कलाच्या वडिलांचं असं म्हणणं असतं की पैशाचं कसं सोंग आणणार आपण, अगं असं काही नाही, आपण नंतर मागाहून करूयात ऑपरेशन, डॉक्टरांनी तसं सांगितलं की थोडे दिवसांनी केलं तर चालतंय। पण आता या संगीताताई ऐकता का, त्यांना कळालं की यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय म्हटलं की त्या लगेच मागे लागतात, नाही नाही आधी ऑपरेशन करूया। आता या कलाचे बाबा म्हणतात, अगं पैशाचा आव कुठून आणणार संगे, ते काही नाही, मी ऑपरेशन नंतर करीन। आता या संगीताताईंना लगेच टेन्शन येतं आणि त्यांना वाटतं कलाला सगळं सांगावं, पण पुन्हा त्यांच्या मनात विचार येतो, कलाला जर सांगायला गेलं तर ती आणखीन जबाबदाऱ्या स्वीकारून टेन्शन घेईल डोक्याला, नको नको, आधीच तिच्या डोक्याला तिच्या सासरचे काही कमी टेन्शन आहे का, अजून आमचं टेन्शन त्यात नको। पण प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खरंच खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार असे ट्विस्ट समोर येणार आहे। म्हणतात ना, होते होते प्यार हो जाएगा, तसं काहीतरी कला अद्वैतमध्ये होणार आहे। अद्वैतला असं वाटतंय की आबांची तब्येत नीट राहावी, आबांना काही त्रास होऊ नये, म्हणून अद्वैत खोटा प्रयत्न करतोय कलाला इम्प्रेस करण्याचा। अद्वैतचं बारीक लक्ष असतं कलाकडे आणि सरोजचं अद्वैतकडे आणि रोहिणीचं कला आणि अद्वैतकडे। अद्वैत जास्तीत जास्त कलाला खुश ठेवायचा प्रयत्न करणार आहे आता येणाऱ्या काही भागांमध्ये, पण रोहिणी मात्र त्याच्यावर अगदी करेक्ट वॉच ठेवणे, कारण काहीही झालं तरी तिच्या मुलाचा अपमान होतच असतो आणि सुनेचा सुद्धा। तसं काही तिला सुनेबद्दल वाटत नाही म्हणा, पण कला आणि अद्वैतमध्ये दिलजमाई झाली तर रोहिणीला फार प्रॉब्लेम फेस करावे लागतील हे तिला माहिती आहे। पण अद्वैतचा जीव थोडा होतोय, कला अशी का अपसेट आहे, काय झालं असेल हिला, पण जीव थोडा होतोय त्यामागे स्वार्थ आहे बरं का अद्वैतचा, कारण कला जर अपसेट असली तर ती ऑफिसचं काम, डिझाईनचं काम कशी करेल बरं, तेही मनापासनं। कलाचा मूड फ्रेश असायलाच हवा असं अद्वैतला मनोमन वाटतंय, पण आता रोहिणीने मात्र हे सगळं हेरलंय। रोहिणी हे सगळं विरुद्ध दिशेने आणि उलट्या पद्धतीने सरोजच्या डोक्यात घालतीये, बघ ना माझा मुलगा, त्याला काळजीच नाहीये बायकोची, आणि तुझा मुलगा, त्याची तर नजरच हटत नाहीये ग त्याच्या बायकोवरनं, बाई सरोज काहीतरी कर, नाहीतर तुझा पोरगा हातचा गेला म्हणून समज। पण आता सरोज रोहिणीला म्हणत असे, नाही गा मला नाही वाटत अद्वैत असं काही वागेल। पण आता रोहिणी तिला म्हणते, बघ बाई काय आहे ना, हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, कारण आता तर तुझा मुलगा ती म्हणेल तसंच वागायला तयार आहे, कारण ती आता ऑफिसमध्ये पण सोबत आहे ना त्याच्या। रोहिणीने फुल चाबी दिलेली आहे सरोजला, आणि सरोजला या गोष्टीचं प्रात्यक्षिक दिसतंय, म्हणजे कला अपसेट आहे हे
अद्वैतला कळते आणि अद्वैत तिच्या मागे पुढे करतोय हे सरोजला पण लक्षात येतं. पण बघा प्रेक्षकांनो, अद्वैत काही कच्चा खिलाडी नाहीये. त्याने काय केलं, आबांकडे गेलाय. आबा तुम्ही बिझी आहात का? आबा म्हणतात नाही रे अद्वैता, काय झालं सांग ना. अद्वैत म्हणतो आबा मला ना जरा तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तुम्ही काय करा, आता बाहेर या हॉलमध्ये आणि माझ्यावरती खूप ओरडा आणि मला खूप रागवा. आता आबांना कळे ना, हा असं काय बोलतोय, काय झालं असेल याला. ते विचारतात काय रे अद्वैत, असं का बोलतोय तू, काय झालं रे. अद्वैत म्हणतो आबा ते काय आहे ना, मी केव्हापासून बघतोय, खरे खूप डिस्टर्ब झाली आहे. काय कारण आहे ते मला तिला विचारता नाही येते आणि तिच्या मनातलं मला ओळखायला हवं की नाही. म्हणून मला असं वाटतंय की आपण दोघांनी मिळून एक छोटंसं नाटक करूयात. खरेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे कळायला हवं ना. आता मला सांगा आबा, मी चांगला नवरा आहे की नाही खरेचा. आणि एका चांगल्या नवऱ्याचं कर्तव्य आहे ना की बायकोच्या मनात काय चाललंय ते जाणून घेण्याचा, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा. म्हणजे माझा तसाच उद्देश आहे आबा. पण काय आहे ना, मी असं डायरेक्ट बोलायला गेलो तर ती मला काही सांगणार नाही आणि तिच्या मनातलं सगळं लपून ठेवेल. पण मला कळायला हवं ना आबा की तिच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते. म्हणून मला तुमची थोडीशी मदत हवी आहे. बघा आता आबांना वाटतं आपला नातू सुधारला, पण नातवाचे काही म्हणजे रंगरांग ठीक दिसत नाहीये. अद्वैत आबांना इम्प्रेस करायला जातोय, पण हा न प्रेक्षकांनो कलाला खूप दुखवणार आहे पुढे. मार्क माय वर्ड्स, माझा अंदाज खरा ठरेल. बघा आता आबा खूप खुश होतात की अद्वैत कलाची काळजी घेतोय. अद्वैतला त्यांच्या जवळ बसायला सांगतात आणि त्याच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणतात शाब्बास रे अद्वैता, खरंच तू माझं ऐकलं. अद्वैत आता तुझ्या आणि कलाच्या सहजीवनाला सुरुवात होणार बघ. आता बहुधा तरी आबांना असं वाटत असावं आपल्याजवळ पंतवंड खेळणार, पण आबांना काय माहिती हे काहीतरी वेगळ्याच दिशेने प्रकरण चाललंय. पण आबा अद्वैतला म्हणतात अद्वैत काही हरकत नाहीये, मी तुझ्या या नाटकामध्ये तुला मदत करायला तयार आहे. अद्वैत खूप खुश होतो आणि अद्वैत म्हणतो आबा चालेल. आणि आता आबा म्हणतात अद्वैत असंच कलाच्या साथीला साथ देत जा आणि दोघंही नवरा बायको असेच एकत्र राहत जा. पण प्रेक्षकांनो आबांना अद्वैतच्या इंटेन्शन बद्दल कळत नाहीये की अद्वैत मनामध्ये काहीतरी वेगळाच हेतू ठेवून कलाशी चांगलं वागतोय. पण आबा मात्र अंबाबाईचे आभार मानतात मनामध्ये. पण अद्वैत मात्र स्वतःचेच आभार मानतो. शाब्बास अद्वैत, जमलं तुला. आता आबा पण इम्प्रेस होणार आणि खरे पण इम्प्रेस होणार आणि त्यामुळे माझं कामही चांगलं होणार. वा वा अद्वैत, एका दगडात 2, 3, 4, 5 पक्षी मारणार तू, असं कदाचित त्याला वाटत असावं मनातल्या मनात. पण प्रेक्षकांनो तुम्हाला सांगते मी की पुढच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अद्वैत कलाला जरा जास्तीच इम्प्रेस करायचा प्रयत्न करणार आहे बरं का. ॲक्च्युली कला खूप डिस्टर्ब आहे आणि त्यांनी सध्या तरी काय कारण सांगितलं की कलाच्या वडिलांचं ऑपरेशन आहे. पण आता बघा अद्वैतच्या लक्षात आले की सरोजने कलाला चटका दिलाय म्हणून तो पटकन तिच्या मदतीला गेलाय आणि तिच्या हातावर पाणी काय टाकतोय आणि तिची काळजी काय घेतोय. पण तेवढ्यात तिला काजलचा फोन आलाय, त्यावर गुंड्या असं नाव येतं मोबाईलवर. आणि मग अद्वैत म्हणतो तुझ्या हाताला लागलंय ना, मी आहे ना, मी धरतो की फोन. आणि अद्वैत आता इतकी काळजी करतोय बघून खरं तर कलाला रडू यायला हवं. पण असो, बघू येणाऱ्या भागांमध्ये ते दिसेलच. काजलला काही राहलं नाहीये, तिने वडिलांच्या ऑपरेशन बद्दल कलाला सगळं काही सांगितलंय. बिचारी कला कुठल्या कुठल्या गोष्टींच्या अडचणींचा सामना करणार हे तिलाच माहिती. पण आता कलाचं भान खरंच हरपलंय. काय करणार, वडिलांचं ऑपरेशन होणं तर महत्त्वाचंच आहे ना. आता मात्र आबाजींचं लक्ष कलाकडे गेलंच. आता या आजोबांनी आणि नातवांनी कसं नाटक रंगवलं ना, म्हणजे एकमेकांना रागवण्याचं, ते आपल्याला उद्याच्या भागात म्हणजे दिसेलच, सोमवारच्या भागामध्ये. पण आता बघा आजोबा विचारतात कलाला काय झालं सुनबाई, इतकी का नाराज आहेस तू, तुझं लक्ष थाऱ्यावर नाहीये, काही अडचण आहे का. आता ती सांगते की आजोबा माझ्या वडिलांवर कर्जाचा डोंगर आहे. मग आता आजोबांना असं वाटतं की अद्वैतने तिला मदत करावी, पण सरोज हे होऊ देणार आहे का. सरोज म्हणते अजिबात नाही, ही जबाबदारी अद्वैतची नाही आणि हिच्या बाबतीत तर मुळीच नाही. त्यामुळे आता कलाला आणखीन वाईट वाटतं. पण प्रेक्षकांनो आपली कला खूप स्वाभिमानी आहे. मला नाही वाटत की ती सरोजचा शब्द डावलून अद्वैतची मदत घेईल. म्हणजे माझा हा अंदाज खरा ठरतो की नाही हे मला तुम्ही कमेंट करून कळवा. तिच्या वडिलांच्या ऑपरेशनची जबाबदारी ती स्वतः घेईल आणि कर्जाची सुद्धा. आता ती कशा पद्धतीने घेते ना त्याचा एक छानसा प्रोमो त्यांनी समोर आणला.
कलाने तिचा स्वाभिमान दाखवून जास्तीचं काम घेतलंय डिझाईनचं, पण ते काम करत असताना ती जरा डिस्टर्ब असते. अद्वैत विचार करतो ही अशी डिस्टर्ब राहून चालणार नाही. बघा ना, कलाने बरेच डिझाईन्स बनवले आणि ते कागदाचे बोळे तिथे फेकलेत. त्यामुळे अद्वैतला आलंय टेन्शन. कलाचं काम छान व्हावं म्हणून तो कलासाठी रोमॅन्टिक गाणं गायला जातो, पण बिचाऱ्याचा आवाज माझ्यासारखा नाहीये ना. म्हणजे इतका गोड नाहीये ना. आता तो मोठ्याने गाणं म्हणतोय, ऋणानुबंधाच्या सुकून पडल्या गाठी, आणि ते गाणं त्याने चुकीच्या पद्धतीने पण गायलंय आणि आवाजही त्याचा भयंकर आलाय. त्यामुळे कला हसते सुद्धा आणि तिला मजा पण येते. आता कला म्हणते, अरे बाबा तू का डिस्टर्ब करतोयस मला, तर आधीच मला काही सुचत नाहीये. अद्वैत म्हणतो, अगं तुला सुचावं म्हणूनच तर तुझा मूड फ्रेश करतोय ना मी. कला म्हणते, अरे एवढ्या भसाड्या आवाजात गाणं म्हणतोयस तू, माझा मूड फ्रेश होणार आहे का त्याने. कला हसते अद्वैतला. त्यामुळे अद्वैतला येतो कलाचा राग की एवढं मी एफर्ट घेऊन चांगला नवरा बनायचा प्रयत्न करतोय आणि ही बघा कशी हसते मला. हिचा मूड फ्रेश व्हावा म्हणून करत होतो ना मी हे सगळं. पण अद्वैत तिथून निघून जात असतो. तेव्हा कला त्याला म्हणते, अद्वैत थांब, अरे जिथून पडल्या गाठी असं करेक्ट कर, म्हणजे ते गाणं आणखीन छान होईल. बाकी भापो. आता अद्वैत म्हणतो, भापो म्हणजे काय. आता कला म्हणते, अरे म्हणजे तुझ्या भावना पोहोचल्या. म्हणजे कला हळूहळू अद्वैतवर इम्प्रेस व्हायला लागली आहे. असं नाही वाटत आहे का तुम्हाला प्रेक्षकांनो. आणि अद्वैतने जर तिला मध्येच हर्ट केले तर काय होईल. बापरे, पुढे बघायला खूप मजा येणार आहे. पण आता कला अद्वैतच्या ह्या वागण्याला त्याला रिस्पॉन्स देते हे मात्र खरं आहे. प्रेक्षकांनो, माझे रिव्ह्यू कधीही फेक नसतात. मी तुम्हाला बरोबर अंदाज वर्तवून हे सगळं सांगतेय. मला तर असं वाटतं की कला हळूहळू अद्वैतच्या प्रेमात नक्की पडणार, पण अद्वैत मात्र त्याचं काम चांगलं व्हावं आणि कलाच्या डिझाईन्स बेस्ट व्हाव्या म्हणून तिचा मूड फ्रेश करायचा प्रयत्न करणार आहे. पण आता नैनाबाईच्या प्रेग्नेन्सीचा काय काय तमाशा दाखवतायत ते मध्ये आधे ते बघूयात, कारण मध्येच ते काहीतरी डायव्हर्ट करायला विषय बदलत राहतात मालिकेमध्ये. तर असा होता आजचा छान असा रिव्ह्यू. राहुल या नैनाकडनं नक्की बदला काढणार, कारण नैनाने त्याचा सगळ्यांसमोर जबरदस्त अपमान केला. पण आता अद्वैत आणि कलाची दिलजमाई रोहिणीला काही पचणार नाही प्रेक्षकांनो. त्यामुळे रोहिणी या दोघांच्या मध्ये मध्ये करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. पण आता रोहिणीचे डाव कला हाणून पाडते की काय हे पुढे बघूयात. आता प्रेक्षकांनो, कला तिच्या वडिलांचं ऑपरेशन अगदी स्वाभिमानाने, स्वकमाईने आणि स्वकष्टाने करणारे हे मात्र खरंय, कारण सरोज काही तिला पैसे देऊ देणार नाही अद्वैतला, हे मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट. काहीही म्हणा, कलाची स्माइल मात्र फारच गोड आली आहे. काय वाटतं तुम्हाला सांगा, कळवा. लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा दररोज रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनल. धन्यवाद.